जालना के गांधीनगर इलाके में मंगलवार रात मामूली बात को लेकर दो गुटों में पथराव हुआ। इस हिंसक झपट के बाद क्षेत्र में भारी पुलिस बल तैनात किया गया। पुलिस ने समय रहते दोनों पक्षों को शांत कर दिया है और अब स्थिति नियंत्रण में है। जालना के गांधीनगर इलाके में मंगलवार रात करीब 10:30 बजे दो परिवारों के बीच मामूली विवाद ने तूल पकड़ लिया। ये विवाद पथराव और लड़ाई में बदल गया, जिसमें कुछ वाहनों को नुकसान हुआ है और एक मेडिकल दुकान में तोड़फोड़ की गई। सूचना मिलने के बाद सदर बाजार थाने के पुलिस निरीक्षक संदीप भारती अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे और दोनों गुटों को शांत किया। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल के अनुसार पथराव में एक व्यक्ति को मामूली चोटें आई है, लेकिन अब इलाके में शांति है। गांधीनगर परिसरात दोन शेजारी राहणारे कुटुंब आहेत, चिटकून राहणारे कुटुंब आहेत। त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे। तर पोलीस स्टेशनला तशी बातमी मिळाल्यानं सर्व स्टाफसह आम्ही पोहोचलेलो आहे। आता सर्व शांतता आहे। पुढील त्यांच्या तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काय आता आम्ही पोहोचलेलो आहे। दोन्ही एकदम शेजारी राहणारे आहेत, वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबीय आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे। काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल। दोन्हीकडचे अजून फिर्याद वगैरे घेणं चालू आहे। फिर्यादीतून पूर्ण स्पष्ट होईल, तपास केला जाईल। त्याची सध्याची परिस्थिती कशी आहे? अगदी शांतता आहे, कंट्रोल मध्ये आहे। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरांमध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला, अशी घटना घडलेली आहे। हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे। पण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे। दोघा साईडचे जो कोणी अशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा चान्स आम्ही देणार नाही। तर काही जखमी वगैरे आहे? काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे। आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी, पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे।